अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्याला उपदेश करायलेत. कोणाला उपदेश करायलेत? या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करायलेत. ऐका, अहो या मृत्यू लोकामध्ये तुम्ही कितीही धावपळ केली, बाकी सर्व काही मिथ्या आहे. तो भगवान परमात्मा एक सत्य आहे. म्हणून असा ज्याचा अनुभव आहे, महाराज म्हणतात त्यांच्या जवळ देव. ऐसा ज्याचा अनुभव, हो कोणाचा अनुभव सांगायले तसा, अहो ज्याचा असा अनुभव आहे या विश्वामध्ये, तो भगवान परमात्मा सत्य आहे, बाकी सर्व काही मिथ्या आहे, असा ज्याचा अनुभव आहे, महाराज म्हणतात देव तया जवळी असे. त्यांच्या जवळ देव आहे म्हणाले महाराज. अशा महात्म्यांना ओळखायचं तरी कसं, है की नाही? कसे लक्षणातून, त्यांचे लक्षणं काय आहेत? महाराज म्हणतात, अहो सहजरित्या आपण त्या महात्म्याचं दर्शन जरी झालं, आपल्याला नकळत दर्शन झालं, सहजपैकी आपल्याला कळतं की आपल्या पापाचा नाश होतो. अशा महात्म्यांचं दर्शन जर झालं की पापाचा नाश होतो. म्हणून पाप नाशे दर्शने, त्यांच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. महाराज त्यांच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. आम्हाला पण इच्छा आहे तशा महात्म्यांचे दर्शन घेण्याची. मग त्यांना नेमकं असं, ते आम्ही त्यांचं दर्शन घेतले होते, काय आम्हाला रागवतील? ते आम्हाला काही बोलतील का? त्यांचा स्वभाव आम्हाला माहीत नाही. महाराज म्हणतात, अहो त्या महात्म्यातनं, अहो त्यांच्यापाशी राग, काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार असल्या कुठल्याही षड्विकारांचा तिथं काय बाद झालेला असतो. त्या ठिकाणी चाली करत नाहीत. कामा क्रोधा नाही चाली, अरे तीळ मात्र जागा नाही त्या कामाला आणि क्रोधाला त्या ठिकाणी. भूते झाली समता. तुम्हाला वाटतंय ना ते महाराज रागवतील का? संत तसे महात्मे रागवत नसतात. अहो कोणीही जाऊ द्या त्यांच्याजवळ, हा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. बघा कोणीही आलं, भेदभाव कुठल्याच प्रकारचा नसतो. कोणी असू द्या, आले का, या 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 बसा. अहो तशा महात्म्यांपाशी ना कोणत्याच प्रकारचा भेदभाव नसतो, है की नाही? अहो संत त्यांनाच म्हणायचं, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. आणि त्यांना संत म्हणायचं. आणि त्या महात्म्यांपाशी सर्वानुभूती सारखी दया असती. हा म्हणून महाराज म्हणतात, कामा क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. म्हणून महाराज म्हणतात, अशा महात्म्यापाशी काय असतो? देव असतो. देव तया जवळी असे, पाप नासे दरुशने. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अहो ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्तीच नाही, अशा महात्म्यां, हे बघा त्या महात्म्यांपाशी कुठल्याच प्रकारचा भेद नव्हतो. हा कोणी मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, अशा प्रकारचे भेद करणारे ते महात्मे नाहीत. संसारातल्या जीवापाशी तो भेद आहे. या प्रपंचिक आसक्तीमध्ये जो कोणी गुंतलेला आहे त्यांच्यापाशी तो भेद असतो. पण महात्म्यांपाशी भेद कुठल्याच प्रकारचा नसतो. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे भेदाभेद. अहो ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्तीच नाही, त्यांच्या ठिकाणी वृत्तीच नसती. ती भेद अभेद येण्याचं लांबच राहिलं. मग ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्ती नाही, त्या ठिकाणी वाद कसला? आणि ज्या ठिकाणी वाद नाही, त्या ठिकाणी साक्षात माझा भगवान परमात्मा असतो. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देव तया जवळी असे, पापनासे दरुशने. अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ गुरुवरे नथुराम बाबांच्या कृपा आशीर्वादाने, नामनिष्ठ सेवाधारी पौळ बाबांच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ तुमच्या समोर मांडला म्हणजेच आपलं कीर्तन झालं, है की नाही? पण लक्षात असू द्या, श्री गुरु मला जशी जशी मला बुद्धी देतील त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला एका एका पदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करीन. करा भजन. विठ्ठल 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 विठ्ठल. आज तुकोबाराय अनुभव जो सांगतात तो परमार्थातला अनुभव सांगतात. पण अनुभवाचे दोन प्रकार या ठिकाणी दिसल्या जातात, या ठिकाणी पडल्या जातात. बघा प्रापंचिक अनुभव, आपण प्रापंचिक जीवामध्ये, आपल्याला प्रापंचिक जीव येत, आपण आपल्याला प्रपंचातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव, या दोन्ही मधला फरक कळून त्या परमात्मा कोणापाशी असतो आणि हो हा अनुभव कोणाला आला आणि हा अनुभव घेण्यासाठी किती परिश्रम घ्यावा लागले, किती त्रास सहन करावा लागला. कारण की सहजासहजी कुठल्याच प्रकारचा अनुभव येत नसतो. बघा अनुभव येण्यासाठी तिथं काय करावं लागतंय? अनुभव येण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी म्हणा, अनुभव येण्यासाठी काय करावं लागते? कष्ट करावं लागते, फजिती करून घ्यावं लागते थोडीफार तरी. नाहीतर घरी बसल्या बसल्या काय अनुभव येईन की बाबा मी घरीच राहिलो आणि आयुष्यभर मी घरीच जीवन जगलो आणि कुठं बाहेरच नाही गेलो,
काय केलं तर काहीच नाही केलं. महाराज म्हणतात तू कशाला आलता, आहे की नाही? इथं येऊन तो काहीच फायदा नाही. येथे येऊन काय बा केले, ज्याचे तो मुद्दलची गमावले किंवा ज्याचे त्याने अनहित केले, अनेक प्रमाणात बघा. पण या ठिकाणी आल्यानंतर ज्याच्यासाठी आलो त्या गोष्टीची प्राप्ती करणं या जीवाचं कर्तव्य बघा. आणि तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये जो अनुभव आहे तो अनुभव कसा असतो, तो हिताचा असतो. त्या अनुभवाने कधीच कोणाचं नुकसान होत नाही. त्या अनुभवाने जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय, जीवनाचं कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. पण प्रापंचिक अनुभव जो आहे या अनुभवाने जगातल्या कुठल्याच जीवाचं कल्याण झालं नाही आणि होणारही नाही. म्हणून बघा आज तुकोबराय जो अनुभव सांगतात त्या महात्म्यांचा, ऐसा अनुभव म्हणजे कैसा की या जगामध्ये फक्त तो परमात्मा सत्य, असा अनुभव तुकोबरायला प्रागट्य करून द्यायचा आहे. आणि त्या परमात्म्यापर्यंत आज आपल्याला काय करायचंय, पोहोचायचं आहे. मग या समाजाला सांगण्याचं कारण एकच आहे की बाबा हा समाज कसा आहे, दुबळा आहे समाज. समाजाला लक्षात येत नाही बघा, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत हा समाज एकमेकाकडे पाहून जगण्याचा प्रयत्न करतो बघा. एकमेकाकडे पाहून जगत 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 असताना हा समाज, हा कुणीतरी आता असं चांगलं काही केलं, आपल्याला वाटतं की तसं काहीतरी करावं आपण, असा समाज एकमेकाकडे पाहून समाजाला स्वतंत्रता नाही. आजपर्यंत समाजामध्ये स्वतंत्र जगणारा व्यक्तीच नाही मला मिळाला. तुकोबरायनं पाहिलं समाज दुबळा आहे, समाज वायाला जाईल. आपण जर समाजाला नाही योग्य दिशा दाखवली तर हा समाज योग्य मार्गाने जाणार नाही. म्हणून तुकोबराय वेळोवेळी आपल्याला उपदेश का करायले की समाज वायाला जाऊ नये. जगाच्या पाठीवर प्रेमाने सांगणारे, हे बघा प्रेमाने कुरवाळणाऱ्या दोन जाती येतात, एक आई असती आणि दुसरे ते संत असते. विठ्ठल विठ्ठल पत्तरवळ्या फुकून दिल्या का की हे की नाही. मला थोडी दुखण्याची ॲलर्जी आणि त्याच्यामुळे मला ते जरा दम कोंडू लागला. असू काय अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल बघा जगाच्या पाठीवर दोन अशा जाती सांगितल्यात या ठिकाणी, एक संत आणि दुसरी आई. बघा लेकरू वायाला चाललं, आईला पाहत नाही, आणि समाज वायाला चालला, साधू संतांना पाहत नाही. बघा तुम्हाला सांगतो एखादं लेकरू जर उन्हात खेळत असन, त्या उन्हाचे चटके जरी त्या लेकराला लागत असतील पण वेदना मात्र त्या आईच्या अंतःकरणाला होतात. ती आई बाळाला आवाज देते, बाळा सावलीत खेळ. तसं समाज बुडायला लागला जगाला, हे बघा संतांना पाहत नाही. बुडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा मनोनिया. आलं ना प्रमाण तुम्हाला म्हणायला तर मन जा, मी घेत असतो. आपलं असं माझ्या हाताला लागण असं मानजा. आणि मला जर असं थोडं लांबून बी गेलं मी असं उडी मारून घेईन, पण लयच लांबून गेलं डासळ्याच्या बाहेरून तर मग नाही घेणार. मानजा एखादा आलं तुम्हाला तर, है की नाही, पाटा असलं तर म्हणायचं, आणि बसतंय म्हणून म्हणायचं बरं का, नाही तर येतंय म्हणून नाही म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल पहा तुम्ही, बुडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा. एक वेळेस एक साधू गंगेच्या काठाने जात होते. एक साधू गंगेच्या काठाने जात होते. जात असताना सहज त्यांचं लक्ष पाण्याकडे गेलं आणि पाण्यामध्ये एक विंचू पडलेला होता. इकडे लक्ष द्या, लेकराकडे नाही बघितलं पाहिजे, लेकराला खेळू द्या, लेकराच्या नादीत लागत नाही. मी चाचा तुम्हाला काय सांगायचं, आता परवा दिवशी माझं कीर्तन त्या बाबईला होतं. गावात गाडी गेली पण तिथं दोन रस्ते होते गावात जायलाच. आता कोणत्या रस्त्याने जावा म्हणून मला कळत नव्हतं. ते एक तिथं दोघं जण पोरं होते. मी हॉर्न वाजलं, ते पोरं नुसतं बघायलेत. मी म्हणलं पोरं गावातले आहेत का रे? ते म्हणे हो. म्हणलं इकडे या ना. आले ते जवळ आल्यानंतर मग मी त्यांना म्हणलं, अरे हे रस्ता सप्ताच्या मंडपाकडेच जातो का? ते म्हणे महाराज तुम्ही नवीन दिसायले. मी म्हणलं हो, आज माझं कीर्तन आहे. बरं 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 म्हणले, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही म्हणले. मी म्हणलं हो, मग त्यामुळे तर विचारतो ना तुला. मग मी म्हणलं सांग ना, हा रस्ता मंडपाकडेच जातो का? ते म्हणे नाही नाही, आजपर्यंत हा रस्ता कुठंच गेला नाही म्हणे, ह्या रस्त्यावरून आपल्याला जावं लागतंय म्हणे. हे ते लेकरायचं काम आगाव आहे, लय आगाव. काय सांगायचं, अहो असंच मी गाडी घेऊन उभा राहिलो, हॉर्न वाजवायला लागलो. वाटामध्ये एक मसडण वगैरे होतं. आता त्या जातीला कसं आहे, किती हॉर्न वाजलं तरी ती काय बाजूला सरकत नाही. दोन पोरं उभे होते, निस्ते बघायला लागलेत. महाराज हसू लागले. मी म्हणलं इकडे अरे, तिथून उभा राहून दात काढायला लागले. तुम्हाला कळत नाही का, महाराजाची गाडी आली. ते म्हणे महाराज आहेत काय? मी म्हणलं तुम्हाला दिसू नका, तुम्हाला काय पोत्रात दिसायलो का? नाही नाही नाही, लक्षातच नाही आलं महाराज. महाराज काय म्हणता?
मी म्हणलो काय नाही रे, येजोळपासून मी हलो ती मसड आणि ते वगैरे बाजूला सरकून कोणाच आहे ते म्हणे महाराज ती मसड नाही माहित कोणाची, पण ते वगारू माहिती आहे. म्हणलं वगारू कोणाचं आहे? ते म्हणे म्हशीच आहे. म्हणलं मग ते तर मला माहिती आहे ना रे, हे असे चित्र लेकर त्याला खेळायला खेळू द्यायचे आणि उड्या मारले उड्या मारू द्यायचं, पण आपण लक्ष आपण कुठं द्यायचं? कीर्तनात द्यायचं. आपण 2 तासासाठी कुठं आलेलो आहेत? घरून काय सांगून आलेलो आहेत आपण? आम्ही काय चालवत? कीर्तनाला चालवत. आणि मला सांगा घरच्याला किती वाईट वागन तुम्ही कीर्तनाला आले आणि इकडं तिकडं बघायला लागले. घरचे म्हणताना चुकीचं केलंय आहे की नाही? मला सांगून कीर्तनला गेले आणि तिथे जाऊन कीर्तन न ऐकिता लेकरं बघू लागले, कुठं उड्या मारलेत, पंखीचे आवाज घेऊ लागले आहे की नाही? असं योग्य वाटणार नाही. घरच्याचं जाऊ द्या, घरच्याला मिळत लागणार नाही तुम्ही काय करायला इथं, पण त्याच्यापासून लपन का नाही लपत. त्याच्यामुळे कीर्तनात बसलं माणसाने कीर्तनातच लक्ष दिलं पाहिजे, इकडे तिकडे बघायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल. हो ऐका, एक साधू गंगेच्या काठाने जात असताना त्या साधूचं सहज लक्ष पाण्याकडे गेलं. काय म्हणले उद्धव महाराज? हो बंद करायचे का? लोक जातीन उठून, मग तुम्हाला एकट्याला सांगावं लागेल कीर्तन. मला हे 2 बंद केले मी, त्याने पुन्हा चालू केले तिकडे, त्याच्यामुळे मी पुन्हा बंद करायचा विषय नाही केला. नाहीत मी सगळे पंखे बंद करायला लावले असते. मी कीर्तनात सोयीसारखं काम ठेवतच नाही कवाच. एका ठिकाणी असे मोठे कूलर लावले दादा, मी म्हणलं एक तर कूलरची हवा घ्या नाही तर कीर्तन ऐका. त्याने कूलर बंद केले, कारण की कीर्तनात बसल्यावर व्यवस्था नाही पाहायची आहे, अवस्था महत्वाची. कीर्तन हे अवस्थेमध्ये प्रागटीकरण होते कीर्तनाचं, आणि कीर्तन हे अवस्था जर असन तरच श्रवण होते. व्यवस्था जर पाहिली तर त्याचं लक्ष कुठं जाते? गरमायला लागले की त्याला घामाकडे लक्ष जाते, त्याचं कीर्तनात लक्ष नसते. म्हणून आता काय करा, विक्षेप करू नका, सगळे इकडे लक्ष द्या, जे असन ते आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर महाराज थोडा आवाज द्या. आता रामेश्वर महाराजाचं नाव राहिलं होतं बघा, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, प्रत्येकाच्या कानापर्यंत जे आवाज पोहोचण्याचं काम करलेत माझे हृदयस्थ जिवलग मित्र, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार रामेश्वरजी महाराज लहाने, त्यांची साऊंड सिस्टीम एकदा जोऱ्यात टाळी वाजवा. काय माहिती का, एखाद्या खांदवेस मळ्या खालीच पाखरं खातील. हां, बोलण्याच्या नादात आमचे महाराजच राहिले. गोड ज्यांचा ऑपरेटिंग बी गोड आहे, महाराज गायन बी सुंदर आहे. त्याला खास तर गायन करायलाच उभा राहा म्हणलं, पण ते म्हणले नाही हे चलितो म्हणले मी आज, आणि इथं मी जर उठलो तर म्हणले तो आम्हीच पांगून जाईल सगळा. त्याच्यामुळं मग ते म्हणले ऑपरेटिंग करतो आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते साधू गंगेच्या काठाने जात असताना त्यांचं सहज लक्ष पाण्याकडे गेलं, आणि त्या पाण्यामध्ये एक विंचू पडलेला होता. त्या पाण्यात एक विंचू पडलेला होता. साधूला वाटलं अरे जीव बुडत आहे, काय जीव बुडत आहे. मागचा पुढचा कुठलाच विचार न करता धोत्राचे आचेकुचे खवले आणि पाण्यात उडी मारली. आणि पाण्यात उडी मारल्यानंतर असा तळ हात पाण्यामध्ये टाकायचे, आणि बराबर तळ हातावर विंचू आला की असा अलगदपणे वरती काढायचे. वरती काढलं की तुम्हाला माहिती आहे विंचवाचा काय स्वभाव आहे. विंचवाला स्पर्श झाला की त्याचा एक स्वभाव आहे, तो त्याचा काय करतो? प्रसाद देतो. प्रसाद देतो का राम राम म्हणतो? नाही 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 नाही, तो काय करतो? दंदिशी नांगी मारतो बघा. आणि विंचवानी नांगी मारली, चांगला असा चांगल्याला काय होते? फार परेशानी होती, फार वेदना होत्या. बघा साधूची सहनशीलता बघा, स्वतःच्या देहाला कष्ट देतात साधू जगाच्या कल्याणासाठी. बघा पाण्यात हात घालायचे, परत विंचवाला वर काढायचे, परत नांगी मारल्यावर परत झटका द्यायच्या हाताला, परत विंचू पाण्यात पडायचा. असं करता 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 बराच वेळ गेला. आपल्यासारख्या सदग्रस्तांनी पाहिलं, आवाज दिला, हो महाराज काय करताय? अहो विंचवाला वाचवताय, तो सारखा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता, पण तो तुम्हाला नांगी मारतोय, मरू द्या ना त्याला. बघा त्या साधूनं किती गोड उत्तर दिलं बघा. तुम्ही ऐका, तुम्ही लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकल्यानंतर सर्व काही लक्षात येईल. त्या साधूनं सांगितलं, हो विंचू नांगी मारतोय हे मला माहितीये. काय विंचू नांगी मारतोय हे मला माहितीये, मला त्याची कल्पना आहे. पण लक्षात असू द्या, नांगी मारणं हा विंचवाचा काय स्वभाव आहे, त्याला कळत नाही. महाराज म्हणतात नांगी मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे, त्याला कळत नाही. आणि हो थांबा, हे बघा ना, नांगी मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. काय करायचं प्रमाण असं आलं लक्षात तुमच्या आता? आहे नांगी मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे. हा, आणि
बुडणाऱ्यांना वाचवणं हा माझा स्वभाव आहे. बघा, जर विंचू असून तो त्याचा स्वभाव सोडित नाही, तर मी माझा स्वभाव काय सोडू? मला तर कळतंय, मला समजतंय, है की नाही? विठ्ठल विठ्ठल बघा, मला समजतंय. मग साधू संत जगाच्या कल्याणासाठी बघा स्वतःच्या देहाला कष्ट देतात, है की नाही? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट विती परोपकारी, देह कष्ट विती परोपकारी, जगाच्या कल्याणा संताचे विभूती, देह कष्ट परोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विती, देह कष्ट परोपकारी, परोपकारी. हो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. मला सांगा तुम्ही, विंचू असून वाचवण्याचा ज्यांचा हेतू आहे, ज्यांचा आहे की नाही कर्तव्य म्हणून समजल्या जाते, असे संत आहेत. जगात कोणी जर बुडायला लागलं पाहवत नाही महाराज, ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, असे संत असतात. आणि ते संत आपल्यासारख्या दीनदुबळ्यांना वेळोवेळी उपदेश का करायला लागलेत, की बाबा तुम्हाला एवढा सुंदर नरदेह त्या परमात्म्याने दिलाय, कशासाठी दिलाय तुम्ही लक्षात असू द्या. या सुंदर नरदेहाने तुम्ही त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. काय, त्या भगवान परमात्म्याची जर तुम्ही प्राप्ती केली तरच तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या जीवनाचं कृतार्थ त्या गोष्टीमध्ये. पण बघा, आपण एवढा मोठा सुंदर आपल्याला नरदेह देवाने दिलाय. अहो, हा नरदेह मिळणं काही सोपी गोष्ट नाही. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या देहामध्ये ह्या गोष्टी करता येत नाहीत. हा, याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आता मला सांगा, हे ज्ञान नाही का अनेक दुसरं कोणतं ज्ञान नाही? हा, हे ज्ञान नाही. बघा, बाकीचं ज्ञान आहे, दुसऱ्या देहामध्ये अनेक दुसऱ्या प्रकारचे ज्ञान आहेत, पण हे ज्ञान फक्त याच देहामध्ये आहे. का तुमच्या गावामध्ये असं झालं, 10-15 म्हशी एका जागेवर आल्या आणि म्हणल्या आजचा हरिपाठ आपण घेऊ, असं झालं का? नाही नाही नाही. तुम्ही जर असं, तुम्हाला लक्षात तर यायला मी काय बोलायलो, यायलं ना? तुम्ही असं मातीला आल्यासारखं बसले, मग असे तोंड पाडून असं प्रसन्न राहायचं कीर्तनामध्ये, असं प्रफुल्ल राहायचं, है की नाही? असं मोकळ्या मनानं राहायचं. जर जर माझं नाही लक्षात यायला तर आपण चॅनल बदलू. आपल्याकडे 2-3 चॅनल आहेत, है की नाही? मी आता इथं सर्व ज्येष्ठ मंडळी बसले म्हणून थोडं चिंतनाचा भाग सांगायला लागलो. हा, वा, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे. वा वा. बघा, हा देह कशासाठी दिलाय? त्या देवाने दिला. आणि जेने हा जीव दिला दान, महाराज म्हणतात तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. हा, त्याचं गुण गाण्यासाठी हा नरदेह मिळालाय. देवे दिला देह भजना गोमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. बघा, देवाने नरदेह भजनासाठी दिला. आणि साधू संत काय म्हणतात, नरदेह भजनासाठी दिला, पण तो देह देण्याच्या अगोदर आम्ही या देहाला, हा जीव जन्माला येणार आहे आम्हाला माहित होतं, म्हणून आम्ही काय केलं माहितीये का, यांच्यासाठी इतक्या सोप्या आणि सरळ स्वरूपाच्या आम्ही मार्ग तयार केला, है की नाही? केला राज्यभार चाले ऐसा, असा मार्ग की येऊन कोणताही भार असला यांच्यापाशी तरी सहजरित्या त्यांना पार करता आला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी, शब्द महत्वाचा आहे, शब्द फार महत्वाचा आहे. काय म्हणतात संत? मार्ग दावून गेले आधी, म्हणजे आधी गेले. ते कधी गेले? आपण याच्या आधी गेले का आपण आल्यावर गेले? मार्ग आपण आल्यावर तयार केला? नाही 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 नाही, आधी नाही केला, म्हणजे आता नाही केला, आधी केला. कधी? आपण यायच्या आधी. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते. हा, बघा काय म्हणतात ते, आम्ही आधी मार्ग तयार केला आणि तुम्ही आलात ना, तर तुम्ही आता दुसऱ्या मार्गाने जायचं नाही. तुम्ही वा वा, क्या बात आहे, माहिती द्या. पुढे गेले ना,
त्यांचा शोधित मार्ग है की नाही. चला जाऊ माग घेत आम्ही येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अरे ज्या मार्गाने साधू संत गेलायत, जे मार्ग साधू संतांनी आपल्यासाठी तयार केलाय त्या मार्गाने जाऊ. आणि त्या जर मार्गाने गेलोत आपण तर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही, कुठल्याच प्रकारचं संकट येणार नाही. कारण की ते मार्ग कसे आहेत, ते सुलभ मार्ग आहेत, गोमटे मार्ग आहेत. त्या मार्गाने आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. आणि बघा आपण जन्माला आलोत, जन्माला यायच्या अगोदर मार्ग तयार केले साधू संतांनी, पण आपलं त्या मार्गाकडे लक्ष नाही. बघा कोणीतरी काहीतरी असे थोडेसे लोक त्या मार्गाने जातात आणि बाकीचे लोक कुठं जातात माहितीये, बाकीचे लोक मनाच्या मार्गाने जातात. महाराज म्हणतात तो मार्ग कतही कामाचा नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. इथपर्यंत बरं आहे, पण जर तो पुढे जाऊन हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. त्या मार्गाने जाऊन कंटाळला है की नाही. येतात ना लोक. एका ठिकाणी माझ्या कीर्तनाला आता 2-4 दिवस झाले एक म्हातारा आलं, वयोवृद्ध होतं. मला माझ्याकडे आलं, म्हणते महाराज. मी म्हणलं काय? मी म्हणलं मला माळ घालायची. महाराज काय म्हणते? महाराज मला माळ घालायची. मी म्हणलं आता जरशासाठी कशाला? काय नाही म्हणे आता चावण. काय म्हणते? चावण. त्याच्या संग दुसरं एक म्हातारा आलं आणि दादा ते पण काय म्हणते, महाराज मला बी माळ घाला वाटायला लागली. मी म्हणलं बाबा आता तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला तर दात दिसायले, तुमचं काय अडचण आहे? ते म्हणे पोर आणून देईनात. बघा आधी मनाचा मार्ग धरला आणि नंतर मग कोणत्या मार्गात याचा प्रयत्न चालू आहे. बघा तसे असतात, काही उशिरा मार्गात येतात, पण शेवटी आपला तोच मार्ग काय सत्य आहे. कारण की जो संतांचा मार्ग असतो तो सत्य असतो आणि तो या जगाच्या हितासाठी असतो, जगाच्या कल्याणासाठी असतो. देवानी सुंदर नरदेह दिला भजनासाठी. मग आपण भजन करायला पाहिजे का नाही? पण महाराज म्हणतात भजन करणार होता, पण त्याला काय झाली? बाधा झाली. तो या झाला फाटा बाधिकेचा फाटा झाला. म्हणजे भजन करणार होता है की नाही, भजन करतच आला, पण बाधा झाली पुढे आल्यानंतर. बघा भजन करताना बाधा व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे का बाधा? पण इथं झाली म्हणालेत महाराज. कस काय झाली असं? भजन करताना बाधा व्हायला नाही पाहिजे, पण बाधा झाली. त्याचं कारण काय माहितीये का? भजनामध्ये पूर्णपणे भाव नव्हता, पूर्णपणे लक्ष नव्हतं त्याचं भजनामध्ये. थोडं तरी विचलित झाला, थोडं तरी याचं लक्ष विचलित झालं, याचं ध्यान भटकलं. आणि ध्यान भटकलं की मग काय होत असती? बाधा होती. जुने लोक नाही म्हणायचे का त्याला काय लागला? चकवा लागला. इकडे चकवा होता का नाही जुना? जुन्या लोकांना माहिती बघा. दादा होता का नाही चकवा इकड्या परिसरात? इकड्या परिसरात चकवा होता का नाही? काय कोणी बोलणं काय होईना? तुम्ही नाराज आहेत का? ते सर कुठे गेले? सर चहा सांगायचे की एकदा याला? जरा लय काल जरा लय असे खुदू हसले म्हणून आज जरा नाराज आहेत का? जरा काल काय बाबा मोकळेच झाले असते का? कालच्या सारखं चॅनल चालू करू? तस काय नाही. तुम्ही म्हणले तर तिकडे जाऊ, पण आता म्हातारे माणसं म्हणते याला कोणी घेतलं रे है की नाही? अधिकारी माणसं आहेत या ठिकाणी. या तुमच्या गावामध्ये 136 वर्षाची परंपरा आहे, म्हणून मी थोडं चाकुरीत आणि गुरुवरे नथुराम बाबांचं आणि पौळ बाबाचं नाव तुम्हाला सांगितलं. मी महात्म्यांच्या कृपा आशीर्वाद म्हणून थोडं चिंतनाकडे आलो. नाही तर तुम्हाला वाटायला लागलं हे ना काय लावलं बाबा है की नाही. थोडं प्रसन्न राहा है की नाही. विठ्ठल विठ्ठल. बाधा कधी होत असती? ज्या वेळेस माणसाचं दुर्लक्ष कोण्या गोष्टीकडे झालं. माणसाला ठेस कधी लागते? कधी लागते ठेस? मला सांगा. आपण तर डोळे आहेत ना, आपल्याला डोळे असताना बी ठेस लागली. का लागली? कधी विचार केला का आपण त्या गोष्टीचा? ठेस का लागली याचा विचार नाही. लागली असं म्हणतो. आणा धुडकं बांधा, चला दवाखान्यात पट्टी करा, एवढं म्हणतो आपण. पण का लागली ह्याच्यावर मला सांगा इथं कोणीतरी विचार केला का? नाही. आपण विचारच करत नाहीत. आपण जे विचार करायचा नाही ते विचार करतो. काय आपण जो विचार करायचा नाही तो विचार करतो. बघा आपल्याला संसाराचा विचार करायचीच गरज नाही, पण आपण फार संसाराचा विचार करतो. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्या संसारासाठी आपण एवढी धावपळ करतो. आणि बघा ज्याच्यामध्ये जी गोष्ट नाही ती गोष्ट त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. मला सांगा किती संसार केला आणि किती जीव लावून संसार केला म्हणजे तो संसार आपला कार्यसिद्धीला जाणार आहे?
आजपर्यंत कोणाचा संसार कार्यशी दिला गेलाय? हा, त्या संसारामध्ये आजपर्यंत कोणाला असं स्वरूप मिळालं की त्याचं हित झालं, त्याचं कल्याण झालं, असं कोणाचं झालं आजपर्यंत माझ्या ऐकण्यामध्ये नाही. पण बघा, ज्या संसारामध्ये जी गोष्ट नाही ती गोष्ट आपण त्या संसारामध्ये शोधायला पाहतो. बघा, एका म्हातारीची एका गावामध्ये सुई हरपली आणि त्या गावामध्ये माझं कीर्तन, आणि सुई हरपल्यानंतर ती अशी ग्रामपंचायतच्या लाईटाखाली काय करायला लागली, चिवडायला लागली. तिथं पुंजाना होता मोठा उकांडा. लोक नाही का ग्रामपंचायतच्या लाईटापाशी कचरा आणून टाकीत. ती म्हातारी शोधायली. एक त्या गावातलं पुन्हा एक जण चाललं, काय झालं आजी? ती म्हणे, काय नाही रे बाबा, माझी सुई हरपली. ते बी इचकाय लागलं. असं करता करता बंद गाव आला आणि माझी गाडी आली तितक्यात. मी म्हणलं, काय झालं, काय बघायले तुम्ही? ते म्हणे, काय नाही, आजीची सुई हरपली. मी गाडीच्या खाली उतरलो. मी म्हणलं, आजी कुठं हरपलती तुझी सुई? ती म्हणली, मी घरात माळोदाच्या घरामध्ये मागच्या घरामध्ये गोदड शिवीत होते आणि तिथं हरपली. मी म्हणलं, मग तू इथं काऊन पाहिली? ते म्हणली, महाराज मला लय जण म्हणले उजेडात सापडत असती. काय म्हणले? उजेडात सापडत असती, म्हणून इथं पाहा लागलो. मला सांगा, म्हातारीची सुई हरपलती, अख्खं गाव कुठं पाहा लागले? त्या लाईटाखाली. विचार केला का कोण्या गोष्टीचा? तिला विचारलं का? तिने नुसती सुई हरवली लागली हिचकायला. तसं आपल्या या त्या म्हातारीचा दृष्टांत बाजूला राहू द्या. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आलोत, एक जणांनी लग्न केलं, त्याच्या पाठोपाठ लगेच दुसऱ्याने केलं, त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याने केलं. असं करता करता आपल्या गावामध्ये 100-150 पोरं तरी असते ना, असे फिरते है की नाही, त्याचे लग्न राहिले असते. कोण्या गावात जाऊ द्या, 100-50 पोरायची यादी माझ्याकडे या लागली. मी म्हणलं, मी काय लग्न जमिणार आहे का काय, है की नाही? पण प्रत्येकाच्या मनात काय की आपल्या बाळ्याचं लग्न व्हावा आणि आता है की नाही, वेल मांडवावर जावा आणि मांडव त्या वाजेने खाली आला तरी चलते, आपण जिंकण्या देऊ, है की नाही? असं प्रत्येकाची, जसं त्या आजीची सुई हरवली, ती आजी तिथं चिवडू लागली, तसं आपलून बी प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की आपण या काय करावं, आता जन्माला आलो, आता लग्नाचं वय झालं, लग्न करावं, लग्न झाल्यानंतर पुन्हा त्या संसाराच्या गाड्यामध्ये पडावा. हा, आलं लक्षात? प्रत्येकाचं तेच चालू आहे, म्हणजे इचकीच चालू आहे ना सगळ्याची. हा, मग तसं मला सांगा, त्या संसारामध्ये जन्माला आल्यापासून पर्यंत कुठेतरी मला सुख मिळन, कुठेतरी मला समाधान मिळन. हा, लग्न केल्यावर मला सुख मिळन, लग्न झाल्यानंतर त्याला वाटतं एखादा मुलगा झाल्यावर सुख मिळन, मुलगा झाल्यानंतर त्याला वाटतं मला एखादी सूनबाई आली म्हणजे काय होईल, ते वेळेमध्ये मला चहा पाणी करून देईल, त्या दिवशी मला सुख होईल. पण सुख है की नाही, सूनबाईपासून पण मिळत नाही, मुलापासून मिळत नाही, लग्न झाल्यावर पत्नीपासून सुख मिळत नाही. त्याच्यानंतर त्याला वाटते नातू आला तर मग आपल्याला काय मिळन, सुख मिळन. असं करता 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 तो सुखाचा शोध घेत घेत तो एक दिवस निघून जातो. सर्व सुखाची आशा जन्मागे. वा वा, सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रणयेत मुक्ती अज्ञानाई गेला. क्षण एक मुक्ती अज्ञानाई गेला. जन्म गेला. हा, त्याने एकमुखी यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. त्या मायेमध्ये माझा असा जीव गेला. फक्त तुम्हाला सांगतो बघा, मायेचं एकदा भूत अंगावर चढलं रे चढलं, माणसाला काही कळत नाही. भगवंत सत्य आहे ते कळत नाही. या जगात सार काय असार काय हा विचारच माणसाच्या डोक्यात येत नाही. बघा, विषयामध्ये एकदा माणूस रममान झाला, संसाराच्या गाड्यात पडला म्हणजे विषय समोर आले, आणि लग्न झालं की विषय वाढत जातात. बघा, आणि त्या विषयामध्ये एकदा माणूस एकदा हा जीव गुंतला तर मग त्या जीवाला काही कळत नाही. बघा, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अरे कडू काय गोड काय ह्या जीवाला काही कळत नाही, आणि हा जीव मात्र त्या प्रपंचामध्ये गुंतल्या जातो. विषयवाढी बोलले जीव, वा वा, हा, आता याची कोण करील जीव. उपजे नारायणी भाव, पावले ठाव नरदेह. आता याची कोण करील नारायणी भाव, पावले ठाव नरदेह. त्या विषयामध्ये माणूस काय म्हणतात महाराज, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, है की नाही? उपजे भाव, उपजे नारायण भाव, नारायणी भाव.
पाहुणी ठाव ठाव नरदेह नुपजे नारायणी भाव हा पाहुणी पावनी ठाव नरदेह. बघा एकदा त्या विषय ओढीमध्ये एकदा जीव भुलला रे भुलला, त्याला काही कळत नाही. महाराज म्हणतात बघा, म्हणून वेळेत सावध व्हायचं. महाराज म्हणतात ना, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून तुम्हाला पार व्हायचं असन, आणि जो परम परमात्मा, जो जगत है की नाही जनिता, तो एक सत्य आहे. त्या भगवंताला सत्य तो आहे म्हणून हे तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांपाशी जावं लागेल. बघा संतांचे किती परिश्रम असतात. संतांना हे कळतंय फक्त संतांनाच, हे आपल्याला कळत नाही. आपल्याला आपलं हित कशात हे कळत नाही. आपले हित फक्त संतांना कळतं. आपुले ते हित करोनिया घेई सदा वाचे गाई रामनाम. हा उपदेश कशासाठी आहे? अरे तुमचं त्या रामनामामध्ये हित आहे. संत सांगतात तुम्ही ते भजन करा, आणि भजन जर केलं तर तुम्हाला सर्व काही कळन. बघा त्या विषयामध्ये माणूस भुलला रे भुलला तर काही कळत नाही महाराज म्हणायला लागलेत. आणि बघा काहीच कळत नसणाऱ्या माणसाला घरी जायचं कळत आहे. आपल्यासारखेच द्या सोडून. बघा तुम्ही दारू पिणारला पण लय चॅप्टर असते. दारू पिणारे आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, अरे 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 ते लय पेलं त्याला काही कळणं आहे की नाही, ते तिथं पडलेलं आहे. पण बघा ते किती पेलेलं असलं बराबर घरी येणार ते. आता परवा दिवशी आमच्या गावामध्ये मला कीर्तन याला उशीर झाला. एक दारू प्यायला असं फुल आलं. मी त्याला पाहिलं की लाईट बंद केली, गाडी बंद केली. मी म्हणलं जाऊ दे बाबा, हे आपल्याकडे याचं, याला एकदा घराकडे जाऊ द्या. हे आलं घरापाशी आणि असा कवाड वाजवले. ऐक पप्याची माय, कवाड उघड, कवाड उघड म्हणलं मी तुला. ते म्हणते कवाड उघड, किती वाजले तर कळत नाही का? 1:30 वाजलाय. बोंबलत फिरा त्या गावामध्ये. ते म्हणते मी तुला कवाड उघड म्हणायलो. ते म्हणते जा, नाही उघडीत, नाही उघडीत, नको उघडू म्हणे. हे आपल्या घरापुढं आडे, त्या आडात जाऊन जीवत देतो म्हणे. तिला वाटलं रोजच मडन त्याला कोण, हे की नाही. तसं म्हणल्यानंतर ते लय चॅप्टर होतं. बघा विषय ओढी भुलले जीव. हा बघा ते विषयामध्ये होतं, पण त्या विषयामधून बी कुठं आलं, आपल्या घराकडे आलं. बघा त्या विषय सोडित नाहीत माणसाला. ज्यानं नशा केली त्याला विषय काय करतात, ओढून आणतात. मला मुद्दा सांगायचा आहे. बघा लक्षात असू द्या. ते काय म्हणलं, मी जीव देतो. ते एवढं चॅप्टर होतं. आडाच्या कडीला गेलं, एवढा दगड घेतला. काय नाव महाराज? विकास केशव महाराज. केवढा दगड घेतला? कदम महाराज. एवढा दगड घेतला आणि त्या आडामध्ये असा टाकला. असा आवाज आला त्या आडामध्ये पाण्याचा. बाईचा अंतकरण है की नाही. बघा आणि दारू पिणारला बायका लयच चांगल्या भेटतात राव. काय नशीब असन त्याचं, खरंच नशीब. ती बाई म्हणती माय एवढी कवाच घेत नव्हते, कोण्या मेल्या मुडद्याच्या नादी लागले आणि जरा जास्तच झाली त्याला. काय सांगता, जीव देणार नाहीत पण पाय घसरून पडे का काय. तिनं कवाड उघड आणि जे बाई आडाकडे धाव घ्या लागली. बघा एवढं पिऊन आलं, इतका उशीर केला तरी बी बिचारी काय म्हणती. आणि आमच्यासारख्या महाराजाला बोंबलत फिरतात. कीर्तन झाले की नीट घराकडे येता येत नाही का. तसं आम्हाला नाहीत म्हणत म्हणा, पण का आपलं तुमच्यावर आमच्यावर घ्या लागलो आहे की नाही. तेवढ्या टायमात हे घरात गेलं आणि घरात गेलं कवाड लावून घेतलं. कवाडाचा आवाज धपकून आला की बाई वापस फिरली. तिच्या लक्षात आलं हे आडात नाही गेलं, हे घरात गेले. आली बाई वापस. हो कवाड उघडा. ते आतून म्हणतो कवाड उघडा. कळत नाही का किती वाजलेत. बोंबलत फिरती गावात सगळ्या. लवकर घरी येता येत नाही का. पहा म्हणजे किती चॅप्टर असते. तिचा शब्द तिला द्याला. पण किती पेल्याला जरी असला तरी तो कुठे येतोय, घराकडे येतोय. त्यानं किती रात्री पार्टी केली जंगी, तो तिकडच मरत नाही, खपत नाही. तो वावरातच, तो घराकडेच येणार. बघा मग ह्या विषयात ना दारू पिणारला पण सोडित नाही तर आपल्याला काय है की नाही. आपण तर नशामध्ये नाहीत ना. आपण नशात आहेत पण परमार्थाच्या नशामध्ये नाहीत. आपण प्रपंचाच्या नशामध्ये आहेत. आणि प्रपंचाच्या नशामध्ये जो जो कोणी आहे त्याला हा विषय सोडित नाही. म्हणून महाराज म्हणतात वेळेत सावध व्हा. वेळेत सावध होऊन काय करा, भजनी लागा. भजनात जर राहिले तुम्ही. बघा असं कोणी नाही सांगितलं. तुम्ही म्हणता महाराज संसार सोडावं का. मग नाही 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 नाही, संसार सोडायची गरज नाही. आजपर्यंत कुठल्याही साधू संतांनी संसार सोडा म्हणून असं प्रमाण लिहिलं नाही. माझ्या करावा संसार. वा वा करावा संसार दोन्ही वार. ना संगावे दोन्ही वार. हरिदया
संसार, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जरा असं सिलग्या खाली एकाच टपूमध्ये जिकडं तिकडं लावायचं आहे की नाही. उगं काय लोक बी दिवसभर कार्यक्रम असते तर कोणाला त्रास होणे असं आहे की नाही. मस्त प्रमाण, गोड प्रमाण दिला. टाळी वाजवा सगळेजण एकदा. असं सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार. बघा महाराज म्हणतात तुम्ही सुखाने संसार करा. का म्हणले संसार सोडा? नाही नाही नाही, आजपर्यंत माझ्या वाचण्यात आलं नाही बाबा की संसार सोडा, संसाराच्या नादी लागू नका, असं नाही काही सांगितलं. सुखाने संसार करा पण न संडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे कोणते माहितीये का? दोन वाऱ्या चुकवायच्या नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. भगवान परमात्मा म्हणतो तुम्हाला आनंदाने संसार करता येतोय, तुम्ही आनंदाने संसार करा, पण दोन वाऱ्या माझ्याकडे या. काय? सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर. बघा जर तुम्ही असं केलं तर तुमच्याकडे काय मनाने येते दया क्षमा, आहे की नाही. तुमच्यामध्ये बदल होतो, तुमच्याकडे त्या गोष्टी राहत नाहीता. बघा अहो हे तर काहीच नाही. तुकोबऱ्या म्हणतात नका त्याजूर अंडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. आनंदाने तुम्ही माड्या बांधा, घर बांधा आणि सुखाने संसार करा. ज्ञानोबरावी म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. संसारात पण सुख आहे पण कोणत्या लोकांना आहे? कोणत्या लोकांना संसारात सुख आहे? ज्ञानोबरायला झालं, नाथ महाराजांना सुख झालं, तुकोबरायला झालं, नामदेवरायला झालं, सुख नाही का? त्यांनी सुखाने संसार केला. बघा पण संसाराचा कधी विचार नाही केला. काय संसारात कसे राहिले? त्या कमळाच्या फुलासारखं राहिले. कमळाचं फूल सरोवरामध्ये असते. सत्यवादिकारी संसार सकळ. वा वा. सत्यवादिकारी संसार सकळ. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. बघा कमळाचं फूल कोणी कोणी पाहिलेलं आहे? ते कमळाचं फूल पाण्यात असते पण पाण्यामध्ये त्याचा आणि पाण्याचा काही संबंध नसते. का कमळाचं फूल पाण्यातून बाहेर काढल्यावर त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी राहते? किती लिटर राहते? 1 लिटर? नाही नाही नाही, एक थेंब पण पाणी राहत नाही. बघा पाण्यात राहते पण पाण्यापासून अलिप्त राहते. जन जन असा संसार केला त्या त्या संसाराची काय सुखच झालं. त्या संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे पण ते आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? पण आपण काय करतो? ती जागा काय करतो? चुकीच्या जागेवर शोधतो. संसारात सुख आहे पण ते सुख शोधण्याची जागा काय? आपली दिशा वेगळी आहे आणि साधू संतांची दिशा वेगळी आहे. म्हणून साधू संत म्हणतात की या संसारामध्ये असं राहा. अलिप्त कमळ जळी जैसे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहायचं पण काय असून नसल्यासारखं राहायचं. जे विजळात पद्मपत्र, वा वा. जे विजळात पद्मपत्र. हो मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. वा वा. मग मी व्यवहारे असेल वर्तत आणि जेवी जळात पद्म. बघा जरी करता मी असल. काय महाराज म्हणतात जरी मी त्या आता आपल्याला फक्त 10 मिनिट राहिलेत है की नाही. आपण आता अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघा संसारात राहून अलिप्त राहिले. कोण कोण राहिले? नाथ महाराज राहिले. अहो नाथ महाराज एका ठिकाणी है की नाही. एकदा गुरुनं आपल्या सांगितलं नाथ महाराजाला चला काशी विश्वनाथाच्या अभिषेकासाठी काय करा? पाणी आणा काशीहून, है की नाही. कुठून? ते पाणी आणताना सर्व विद्यार्थी गेले धावत, कावडी घेतल्या आणि सर्वांनी पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी कुठं गेले? पाणी घेतलं आणि ते पाणी घेतलं आणि त्या ठिकाणी पाणी घेतल्यानंतर वाळवंटामध्ये एक गाढव असं जीभ बाहेर काढून फार असं लाला करत होतं. बघा सर्व विद्यार्थी त्या गाढवापासून निघून गेले पण माझ्या नाथ महाराजांनी त्या गाढवाच्या तोंडात पाणी टाकलं. ती कावड गाढवाच्या तोंडात टाकली. जी कावड काशी विश्वनाथाच्या अभिषेकाला जात होती ती कावड गाढवाच्या तोंडात टाकली. सर्व विद्यार्थी गुरुला सांगितलं की नाथ महाराजांनी काय केलं की गाढवाला पाणी पाजलं. तिथं त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी नाथ महाराजांच्या नावाने डंका वाजवला. गुरुनी विचारलं नाथा काय झालं? नाथ महाराज म्हणले गुरुजी त्या ठिकाणी तो गाढव पाण्यासाठी तरसत होता
त्या ठिकाणी त्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये तो गाढव त्या ठिकाणी तोंड बाहेर काढून त्याचा प्राण निघून जाण्याच्या बारीला आलता. त्याला पाण्याची गरज होती. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, धावत्या वेगामध्ये सरळ सरळ सांगतो आता, गुरुजी म्हणले खरा काशी विश्वनाथाचा अभिषेक माझ्या नाथाने केला. तुम्हाला सांगतो, नाथ महाराजाला विचारलं गुरुजींना की नाथा तुला कसं कळालं रे, तुला कसं कळालं? नाथ महाराज म्हणले, गुरुजी या जगामध्ये या धर्तीवरती ज्या ज्या ठिकाणी तुम्ही दृष्टी जाईल त्या त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. आणि या विश्वामध्ये या जगामध्ये जर कोणी सत्य असेल तो तो परमपिता, तो परमपिता परमेश्वर, तो भगवान परमात्मा सत्य आहे. बाकी सर्व काही मिथ्य आहे. मला त्या गाढवामध्ये पण काशी विश्वनाथ दिसले, म्हणून मी त्या ठिकाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये कावड टाकली आणि तिथंच काशी विश्वनाथाचा खरा अभिषेक झाला म्हणले गुरुजी. आणि तो अनुभव तुकोबराय सांगतात पहिल्या चरणामध्ये. ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. सांगितलं मला तो अनुभव त्या ठिकाणी त्या गाढवाकडे पाहिल्यानंतर आला की या विश्वामध्ये सत्य भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा चराचरात भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो परमात्मा मला त्या ठिकाणी दिसला. लक्षात आलं की या विश्वामध्ये सत्य आहे, तो भगवान परमात्मा सत्य आहे या विश्वामध्ये. आणि ऐसा अनुभव मला त्या ठिकाणी आला आणि तो अनुभव तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. बघा लक्षात असू द्या, आपल्या सर्वांना आज लक्षात आलं की या विश्वामध्ये जो कोणी सत्य आहे तो परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. वर हात करा सगळेजण, ज्याला ज्याला हात आहेत त्यांना सर्वांनी वर हात करा. आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले आमचे नाद कीर्तनाचा ज्यांचं असं सुंदर असं चॅनल आहे, आमचे बाळू गायके दाजी आमचे नाद कीर्तनाचा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि ती बेल आयकॉन घंटी वाजवायची. आपल्या गावचे सर्व कार्यक्रम ते या चॅनलवर दाखवणार आहेत. तर एकदा सगळ्यांनी हात असे टाईट करा, सगळे करा, ज्याला ज्याला हात आहेत त्यानं. दाजी फिरवा सगळीकडे त्याला. आता एक आवाजात टाळी वाजली पाहिजे. हा, एक आवाजात अशी एक. विठोबा रखुमाई आपल्याला 8:30 ते 10:30 टाइम दिलता. आपली वेळ संपलेली आहे. मला सरनं फोन करून सांगितलं होतं 8:30 ते 10:30. मला कोणीतरी फोन केला तर म्हणजे 8:30 ते 10:30. कसं आहे, तरुण असल्यावर मग मला बी जरा उत्साह येते आहेत का. बरोबर असू द्या. पण बघा
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पाप नासे दर्शने, आहे की नाही. कोणापाशी देव आहे हे महाराजांनी तुम्हाला सांगतो मी. काय एक उदाहरण छोटासा दृष्टांत देतो आणि देव कोणाजवळ आहे असं तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आणि सरच्या मनावर थोडंसं म्हणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मस्त खैसून वाजवायचं, आता ताण घ्यायचा नाही दोघांनी. हां झालं आता आपलं कीर्तन. बघा एक वेळेस ज्ञानोबारायच्या मनात आलं की आपण तीर्थयात्रेला जावा. ज्ञानोबारायनं तीर्थयात्रेला जाण्यासाठी आग्रह धरला. त्याच्यानंतर सोबत कोणाला नेवातं, नामदेवरायला न्यायचा विचार केला. तीर्थयात्रा करत 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 आले. आळंदीमध्ये आल्यानंतर काय त्या ठिकाणी ज्ञानोबारायचा थाट. तीर्थयात्रेहून ज्ञानोबाराय येत आहेत म्हणल्यावर अष्टादश संत त्या ठिकाणी आले. फक्त एक संत सोडता माझे सावता महाराज त्या ठिकाणी नव्हते आले, कारण की सावता महाराज कुठंच जात नव्हते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अहो अष्टादश संत त्या ठिकाणी वारीला जायचे आणि माझा भगवान परमात्मा आरणला येऊन सावता बाबाला भेटायचा. बघा अधिकार सावता महाराजाचा. त्या ठिकाणी सर्व संतांची मांडियाळी, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बघा त्या ठिकाणी सर्व साधू संत जमा झाले. ज्ञानोबाराय आले, नामदेवराय आले. दोघं जण तीर्थयात्रा करत करत आले. आणि माऊंद्याचा कार्यक्रम बघा. त्याच्यामुळे तीर्थयात्रेला गेले ना, माऊंद्याचा कार्यक्रम ठुला पाहिजे, कीर्तन मायासारख्याचं ठुलं पाहिजे. हां तुम्ही म्हणता ना आहे का, लगेच सेटिंग लावायला लागलं इथं इथं. नाही तसं काय नाही, करा कीर्तन ठोका नका ठोकून माऊंद करता. हां 4 लोकांना खाऊ घालता आल्यावर. बघा माऊंद्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी भरपूर सर्व काही साधू संत जमा झाले. मुक्ताईनं आवाज दिला, काका गोरोबा काकाला आवाज दिला. बघा काका ह्या मडक्यामध्ये कोणतं कच्चं मडकं आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराजांना कच्चं ठरवण्यात आलं. नामदेव महाराजाला राग आला. बघा काय बोलताय म्हणे. आले नामदेवराय राग राग त्या ठिकाणी उठून. बघा मला सांगा त्या ठिकाणी सर्व संतांची मांड्याळी म्हणल्यावर पंढरपूरमध्ये देव असेल का? देव पण आळंदीमध्ये आहे की नाही. मग नामदेवराय तिथून निघून गेले. नामदेवराय म्हणजे काय साधे नव्हते, भगवंताचे लाडके लढीवार भक्त होते नामदेवराय. हां अधिकार संपन्न व्यक्ती, पण नामदेवराय काय कच्चं ठरवण्यात आलं. नामदेवराय आले राऊळामध्ये, आवाज देवला देवाला. देव विटेवरून दंदिशी खाली उडी मारून आले. काय झालं नामा, काय एवढे चिडले तुम्ही? नामा कोणी अधिकार द्याला त्या गोरोबा काकाला? मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. देव म्हणतात नामा तू खरंच कच्चा आहे. काय देवा? राग आला नामदेवरायला. खाता आमचं गाता त्यांचं, माझ्या हाताने खाता, माझ्या हातचं जेवता आणि त्यांचं गाता. आता नामदेवरायला भ्रम होता, नामदेवरायला थोडा गर्व होता. त्याच्यामुळं घमेंड कोणी करायची नाही. पैशाची घमेंड करू नका, श्रीमंतीची घमेंड करू नका, सौंदर्याची घमेंड करू नका, कोणत्याच गोष्टीची घमेंड करायची नाही. कारण की बघा आपल्याला इथून कीर्तनातून घरी जाऊ द्यायचं नाही. हे ज्याच्या हातात आहे त्याला भगवान परमात्मा म्हणतात. आणि त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय या जगामध्ये या झाडाचं पान बी हलू शकत नाही. बघा आणि त्या भगवान परमात्म्याला नामदेवराय काय म्हणतात, गर्व कसा देव हरण करतात. बघा तुम्ही भक्त असू का कोणी असू. नामदेवराय म्हणले देवा माझं खातो, माझ्या हातचं खातो. नामा तुला वाटतंय ना तू कच्चा नाही, मला शोधून दाखव. देव समोर पळतायत, नामदेवराय मागं, देव समोर, नामदेवराय मागं. देवाला माहिती आहे नामदेवरायला माझा रस्ता काही लक्षात येणार नाही. देवाने गळ्यातलं फूल एक एक टाकीत 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 निघून जावा. आणि त्या ठिकाणी देव पंढरपूरपासून ते आरणला आले. आरणला आल्यानंतर शेतामध्ये सावता बाबा खुरपीत होते. खुरपणी चालू असताना धुऱ्यावर आल्यानंतर तो हार पूर्ण खाली टाकून द्याला आणि सांगितलं सावता बाबा माझ्या मागं चोरं लागलेत, मला लपवा. सावता महाराज म्हणतात देवा तुमच्या मागं आणि चोरं होय, काय चेष्टा करता का देवा? नाही नाही सावता बाबा खरंच. मग लपा मग मक्कामध्ये. सावता महाराजाला देव म्हणतात सावता महाराज त्या मक्कामध्ये तर मला ते चोर सापडतील. ते चोर काय साधे नाहीत, ते चोर भारी चोर आहे. काय मला काहीतरी अशा जागेवर लपव त्यांना सापडणार नाही. हातामध्ये विळा होता, खुरपं होतं, जे खुरपणी चालू होती. आपलं हृदय टर 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 सावता महाराजांनी फाडलं आणि आपल्या हृदयामध्ये भगवंताला जागा दिली. घोंगडी खांद्यावर घेतली आणि लागले खुरपायला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, सारखं भजन करायचे. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांनी तो हार पाहिला. सुचत नव्हतं कुणीकडे जावा, सुचत नव्हतं कुठं जावा. नामदेवराय रडायला लागले. सावता महाराजांनी पाहिलं, नामदेवा का रडता? सावता बाबा देव नाही सापडतो. काय नामदेवा चेष्टा करताय का आमची? अहो आम्ही असं ऐकलंय देव तुमच्या सोबत राहतात, देव तुमच्या सोबत खातात. धावत्या वेगात मी थोडं शॉर्टकट सांगितलं आहे की नाही. असं ऐकलं तुम्ही म्हणताय देव सापडत नाही. नाही हो सावता बाबा खरंच नाही सापडत देव. तेवढ्याच अवकाशामध्ये
थोडीशी वाऱ्याची झुळूक आली आणि सावताबाबाची घोंगडी थोडी बाजूला सरकली आणि बाजूला सरकल्यावर हृदयातून इतका इतका सेला बाहेर होता. तो सेला पाहिला नामदेव महाराजांनी आणि नामदेव महाराज जोराजोराने रडायला लागले, जोराजोराने रडायला लागले. आणि तुम्हाला सांगतो असं साष्टांग दंडवत घातलं सावता महाराजांच्या चरणावर. हा नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धारीला माळियाचा. हा नामदेवराय धन्यता देतात सावता महाराजाला. काय धन्यता देतात? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. तुम्हाला सांगतो सावता महाराज तुम्ही धन्य आहात म्हणले. आणि एवढे ढसा ढसा नामदेव महाराज रडायला लागले सावता महाराजाचं चरण कमल धरून. आणि नामदेव महाराजाला त्या दिवशी अनुभव आला की देव हे ना माझ्यापाशी नाही, देव जर कोणापाशी असन तर त्या महात्म्यापाशी, त्यांच्यापाशी देव आहे. नामदेव महाराजांनी साष्टांग दंडवत घेतलं आणि जो काय भ्रम होता, जो काय घमेंड होता, तो घमेंड चकनाचूर झाला. आणि त्या दिवशी नामदेव महाराजाला असा अनुभव आला. तो अनुभव तुकोबाराने पुन्हा दुसऱ्या चरणात सांगितला आहे की नाही. देवतया जवळी असे पापनासे दरुशेने, असा अभंगाचा दोन चरणावर अभंगाच्या भावार्थ गुरुवरे नथुराम बाबांच्या कृपा आशीर्वादाने, नामनिष्ठ सेवाधारी पौळ बाबांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असन ते श्री गुरुचं, जे चुकीचं असन उद्धटपणेचं असन ते माझे बुद्धीचे दोष. जर काही माझ्याकडून चुकलं असन एवढ्या वेळेत तर तुम्ही आईवडिलाचं अंतकरण करा, मला क्षमा करा, एवढी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. आणि हे बघा झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी, श्री गुरु दत्तात्रय चरणी, भगवान पंढरीनाथाच्या रुक्मिणी आईसाबाच्या चरणावर समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. है की नाही. बघा एकदा जसं भगवंताचं भजन केलं तसं एकदा संतांचं भजन करा. सगळ्यांनी वर हात करा आणि मोठ्या प्रेमाने हे बघा तुमचा बी आवाज येऊ द्या थोडासा. है की नाही. हा करा भजन. दाजी तुम्ही थोडंसं सगळ्याकडे हात वर असताना सगळ्याकडे घ्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे जे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जे जे ज्ञानोबा 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 ज्ञानोबा